शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याकडे सद्यस्थितीला कापूस वेचायला सुरुवात झाली असेल आणि आपला कापूस विकायचा निर्णय असेल तर त्या अगोदर हा व्हिडिओ नक्की बघा. कापूस विकण्याची घाई करू नका. त्याचं कारण काय, कापसाचे बाजारभाव अजून वाढतील का, कुठपर्यंत बाजारभाव जातील, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहोत. मित्रांनो, मी सद्यस्थितीला एका शेतकऱ्याच्या इथे थेट शेतातून या ठिकाणी व्हिडिओ काढत आहे आणि थेट शेतातून कपाशीचा व्हिडिओ सुद्धा तुमच्या समोर आहे. शेतकरी पण आहे, यांचं नाव परिचय जाणून घेऊ, यांची व्यथा जाणून घेऊ. नंतर मला जी महत्त्वाची माहिती सांगायची ती पण सांगतो. त्या अगोदर शेतकऱ्याचं म्हणणं काय ते आपण जाणून घेऊ. त्या अगोदर विनंती करतो, दररोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून या व्हिडिओला नक्की लाईक करा. माझ्यासोबत शेतकरी आहे. काका, आपलं नाव सांगा एकदा. दादासाहेब बांदास भवर. बर, दादासाहेब बांदास भवर, गाव शेकटा. बर काका, आपण थेट आता शेतात आलेलो आहे. आपल्या आजूबाजूला कापूस आहे आणि या वर्षीचं कापसाचा जर विचार केला, काय एकरी उत्पन्न काय आहे? एकरी उत्पन्न हे 1.5 क्विंटल असं. बापरे, म्हणजे एवढं कमी, एकरी 1.5 क्विंटल असं उत्पन्न आहे. काय कारण, कसं काय एवढं उत्पन्न घटलं? निसर्गाच्या निसर्गामुळे खूप त्या ठिकाणी पावसामुळे उत्पन्न घटलेलं आहे. आणि सद्यस्थितीला वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक कापूस खरेदी सुरू झालेली आहे. कापसाला 6,500 ते 7,000च्या दरम्यान भाव आहे. परवडतो का तो भाव? नाही. बरं, काय तुमचं काय म्हणणं आहे की कापसाचा बाजारभाव कुठपर्यंत गेला पाहिजे? 10,000पर्यंत. 10,000पर्यंत. यांचं म्हणणं आहे कमीत कमी 10,000 रुपयेपर्यंत कापसाला भाव गेला पाहिजे. बरं, सद्यस्थितीला कापूस वेचणीला दर काय चालू आहे? 1200 रुपये क्विंटल. 1200 रुपये क्विंटलला कापूस वेचणीचा दर आहे. गाडी भाडं वेगळं आहे की नाही? म्हणजे साधारणतः 1 क्विंटल कापसाला खर्च किती बसतो अंदाजे? 1,500 1,500 ते 2,000च्या मध्ये 1 क्विंटल वेचणी सगळं घरी पोच करूच तर खर्च बसतो. बरोबर. मग तसा जर विचार केला आणि एका एकरामध्ये किती बॅग लावले तुम्ही? 1 एकरामध्ये कमीत कमी 2 बॅग. म्हणजे एका बॅगेचं उत्पादन जास्तीत जास्त तुमचं म्हणणं आहे की म्हणजे एकरी 1.5 क्विंटल का? एकरी 1.5 क्विंटल म्हणजे विचार केला तर फारच कमी उत्पादन आहे. म्हणजे शेतकऱ्याला यावर्षी काहीच एक परवडत नाही. बरोबर ना? बरोबर. माझ्यासोबत अजून दुसरे एक शेतकरी आहे. या पुढे 1 मिनिट. हे दुसरे एक शेतकरी आहे. यांचं तुमचं नाव सांगा भाऊ. किसन रामनाथ मगर. बरं, किसन रामनाथ मगर. तुमची यावर्षी किती कपाशी आहे? आमची 3 एकर कपाशी आहे. 3 एकर कपाशी आहे. काय यावर्षी उत्पादन काय म्हणतं? यावर्षी उत्पन्न थोडं सुरुवातीला बरं आलं होतं, पण या पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे आमचं. आणि माल पण जो लागला होता तो सगळा आता गळून गेलेला आहे. पाते फुलं सगळे गळून गेलेले. पहिल्या सूट लागले बरोबर, तेवढेच आपले कैऱ्या आहे. बरोबर. पहिल्या सूट जे लागले तेवढेच कैऱ्या आहे. माल गळून गेलेला आहे. एकंदरीतच वाईट अवस्था शेतकऱ्याची आहे. आज दिवाळी आहे आणि शासनाने भरपूर मीडिया वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून शासनाने सांगितलं होतं की अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई ही दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. तुम्हाला भरपाई मिळाली का? नाही, 1 रुपया पण नाही मिळाला आम्हाला आतापर्यंत. अच्छा, 1 रुपया पण नाही मिळाला असं म्हणताय. तर असो, शासनाला विनंती आहे, निश्चितच लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपण जे काही पंचनामे केले आणि त्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे तर ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर आपण पोहोचवाल ही शासनाला या ठिकाणी विनंती करतो. मित्रांनो, आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कापसाचं गणित कसं राहणार आहे. की आपण बघतोय, मी शेतकऱ्याच्या बांधावरून हे चित्र तुमच्या समोर का मांडतोय की सद्यस्थितीला असणारा कापूस भाव खरंच कमी आहे. एकतर शेतकऱ्याला परवडत नाही आणि शेती करणं आता खरंच एक घाट्यात या ठिकाणी झालेलं आहे. शेतकऱ्याचं नुकसान खूप झालेलं आहे. आणि यावर्षी आता कापसाचा भाव कसा राहणार तर त्याच्यावरती अगोदर सांगतो मी तुम्हाला. मित्रांनो, सद्यस्थितीला जो चालू भाव आहे तर तो सांगतो तुम्हाला. सावनेर बाजार समिती 6,500, वरोरा 6,900, किनवट 6,100, भद्रावती 6,821, पांढरकवडा यवतमाळ 6,575, चिखली बुलढाणा 6,100, मलकापूर 6,500, यवतमाळ 7,000, लोहगावला आजच्याला 7,000 पर्यंत कापसाचा बाजारभाव जाताना दिसत आहे. आता काही ठिकाणी मुहूर्ताला बऱ्यापैकी चांगला भाव मिळताना दिसत आहे, पण साधारणतः कापूस खरेदी मात्र वेगवेगळे कारण दाखवून कमी दराने कापूस व्यापारी खरेदी करताना दिसत आहे. परंतु तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की घाई करू नका. कापूस कमी दराने सध्या जरी चालू असेल तरी उत्पादनच नाही, आवकच येणार नाही. येत्या काही दिवसानंतर अशी परिस्थिती होईल की कापूसच बाजारात राहणार नाही, कारण कापूसच उत्पादनच नाही. तर मग याचा परिणाम असा होणार आहे. आणि शासनाचा जो हमी भाव आहे चांगल्या कापसासाठी 8,100 रुपये आहे.
आणि जो स्थानिक व्यापारी सध्या 6,500 रुपयापासून म्हणजे 1,000-1,500च्या फरकाने कापूस खरेदी करत आहे. वेगवेगळं कारण आहे, ओला कापूस आहे असं सांगतात तसं सांगतात. पण मी तरी माझं वैयक्तिक मत असं आहे की शेतकऱ्यांनी थोडंसं या ठिकाणी थांबा, विशेषतः घाई करू नका आणि सध्या तुम्हाला गरजेपुरता थोडाफार विका तुम्ही, परंतु येत्या काळामध्ये म्हणजे जसं दिवाळी संपेल, दिवाळी संपल्यानंतर किमान 15 दिवसानंतर या सध्या स्थितीला मिळत असलेल्या बाजारभावापेक्षा किमान 500 रुपयापासून तर चांगल्या चांगल्या कापसाला 1,000 रुपयापर्यंत तरी वाढ होण्याची दाट शक्यता 100% आहे. मित्रांनो, समजून घ्या परिस्थिती. अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. एवढ्यासाठी इतकंच. धन्यवाद.